त्यानंतर ज्यांना घर हवंय अशा नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। माझं पसंतीचं सिडकोचं घर योजनेच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर झाल्या। EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटक गटासाठी 25 ते 48 लाखापर्यंतच्या घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या। तर अत्यल्प अर्थात LIG गटासाठी घरांच्या किमती 34 लाखापासून 97 लाखांपर्यंत आहेत। सिडकोनं 26,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत। विशेष म्हणजे अर्ज नोंदणीसाठी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली। मात्र घरांच्या किमती गुलदस्त्यात ठेवण्यात आल्यानं अनेक जण वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते। EWS गटात अर्ज करणाऱ्यांसाठी म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत आहे त्या गटासाठी घरांच्या किमती 25 लाखापासून 48 लाखापर्यंत ठेवण्यात आल्यात। तर अल्प उत्पन्न गटासाठी आर्थिक वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त आहे या गटात घराच्या किमती या 40 लाखापासून 97 लाखांपर्यंत ठेवण्यात आल्या। नवी मुंबईतल्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, त्याचबरोबर मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। चित्रपट, नाट्यगृह आणि शहरात होणाऱ्या अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांच्या करांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय। त्यामुळे मुंबईत चित्रपट, नाटकाच्या प्रयोगाला 400 रुपये कर भरावा लागणार आहे। करमणूक करवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला। त्यावर शिक्कामोर्तब होताच मुंबईत मनोरंजन महागणार आहे। तर पालिका निवडणुकांच्या तोंडावर पाणीपट्टी वाढीप्रमाणे हा करमणूक करवाढीचा प्रस्ताव राज्य सरकार थंड बस्त्यात टाकून देतं की मंजूर करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातल्या बोंडगाव, कालवड, हिंगणा गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क 3 दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। या प्रकरणी आरोग्य विभागानं गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केलंय। ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवली ही बाब अजून अस्पष्ट आहे। गेल्या काही दिवसात तिन्ही गावातील शेकडो नागरिकांची केस गळती झाली। यात महिलांची संख्या लक्षणीय आहे। हा प्रकार होऊन आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे। त्यामुळे नागरिक खाजगीत उपचार घेत आहेत। शॅम्पूनं असा प्रकार घडत असावा असं डॉक्टरांचं मत असलं तरी कधी आयुष्यात शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचे सुद्धा केस जात असल्यानं नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। गेल्या 10 दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार पसरलेला आहे। त्याच्यात केस गळती होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास 20 पेशंटचे असे टक्कल पडले। एकदा केस गळती चालू झाली की 5 ते 6 दिवसात पूर्ण टक्कल होते। अचानक आणि अतिशय जास्त प्रमाणात केस गळती होत आहे। तर नागरिक हे घाबरलेले आहेत। पण आपल्याला जशी माहिती मिळाली आपण तात्काळ आरोग्य विभागाचं पथक तिथे पाठवलेलं आहे व आपण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे। तसं पाहिलं तर म्हणजे प्रथमदर्शनी पाण्यामध्ये क्षारचे प्रमाण जास्त असल्यामुळे असं होऊ शकतं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं गूढ उकळणं अतिशय गरजेचं आहे कारण नागरिक भयभीत आहेत। पुण्यात विमाननगर इथल्या WNS IT कंपनीत लेखापाल म्हणून काम करणाऱ्या मित्रानं मैत्रिणीवर धारधार चाकूनं वार करून तिची हत्या केली। कृष्णा कनोजिया या युवकानं शुभदा कोदारे या तरुणीची हत्या केली। शुभदा शंकर कोदारे असं हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे। शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनीत लेखापाल म्हणून नोकरीला होते। शुभदानं कृष्णाकडून काही रक्कम उसने घेतली होती। मात्र पैसे द्यायला टाळाटाळ केल्यानं दोघांमध्ये वाद झाले। काल इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांच्यात पुन्हा वाद झाला। त्यातून कृष्णानं धारदार चाकूनं शुभदावर वार केले। पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजियाला अटक केली। जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते। 9:15 वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे। सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि भारतीय हत्यार कायदा 425 अन्वये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून
पुढील तपास पोलीस करीत आहेत. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.